नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे राज्यसेवा पूर्वच्या या टेस्ट सिरीजमध्ये। बघा परीक्षा जवळ आलेली आहे। राज्यसेवा पूर्वच्या आपण तुमच्यासाठी 20 टेस्ट दिलेले आहेत। खूप सारे जण या ठिकाणी जॉईन झालेले आहेत आपल्या सोबत आणि आता मकर संक्रांतीच्या निमित्त आपण पुन्हा एकदा 3 दिवसाची स्पेशल ऑफर आणलेली आहे। 13, 14, 15 जानेवारी या दरम्यान निश्चितपणे तुम्ही आपलं STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करून तिथे जाऊन या 20 टेस्ट घेऊ शकतात, सोडवू शकतात। संपूर्ण कोर्स आहे त्याच्यात या टेस्ट तुम्हाला दिलेले आहेत। बघा आजचं लेक्चर इंटरेस्टिंग होणार आहे। हे एकदम तयारी करून मी आज या ठिकाणी आलेलो आहे। चालू घडामोडीचे हे प्रश्न असणार आहे राज्यसेवा पूर्व, तिथे तर कामाचे हे कंबाईन ग्रुप बी ला कामाचे आहे, हे कंबाईन ग्रुप सी ला कामाचे आहे आणि इतर विविध परीक्षांना सुद्धा कामाचे आहेत। बघा पहिला प्रश्न आहे नोबेल पुरस्कार। नोबेल पुरस्कारासंदर्भातला हा पहिला प्रश्न मुद्दाम आपण या ठिकाणी तुमच्यासाठी डेव्हलप केला आहे आणि नोबेलमध्ये साहित्य संदर्भातील पुरस्कार 2021। पहिलं विधान आहे की 2021चा पुरस्कार टांझानियाचे ज्येष्ठ साहित्यिक अब्दुल रजाक गुरनाह यांना प्रदान करण्यात आला। दुसरं यांच्या पॅराडाईज या कादंबरीला 2014 हे 2014 आहे ओके 2014 मध्ये बुकर पुरस्कार मिळाला होता। अब्दुल रजाक गुरनाह यांच्या बाय द सी या कादंबरीला प्रतिष्ठेचा लॉस एंजेलिस टाइम्सचा पुरस्कार दिला गेला होता आणि गुरनाह हे सध्या केंट विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र या विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। बघा एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळतोय म्हणजे त्यांच्याबद्दल इतर आम्हाला अतिरिक्त माहिती मिळवणं गरजेचं असतं आणि ती तुमच्याकडे असेल तर मग तुमचे उत्तर चुकत नाहीत। इथे तुम्ही जर बघितलं तर उत्तर काय येतं? पहिलं विधान बरोबर आहे का? यस, टांझानियाचे आहेत, त्यांना हा भेटला आहे, बरोबर आहे। अब्दुल रजाक गुरनाह यांना बरोबर। दुसरं जर बघितलं पॅराडाईज या कादंबरीला 2014 मध्ये बुकर पुरस्कार, यस बरोबर आहे। त्यानंतर बाय द सी या कादंबरीला लॉस एंजेलिसचा टाइम्स पुरस्कार भेटलेला आहे, एंजेलिस टाइम्सचा, यस तेही बरोबर आहे। मात्र इथे जर बघितलं तुम्ही केंट विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत का? नाही, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख नाही, ते त्या ठिकाणी इंग्रजी विभागाचे प्रमुख आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। ड या ठिकाणी चुकतंय आणि मग इथे उत्तर जे आहे तुमचं ते उत्तर जातं की ड असत्य असून बाकी सर्व विधानं सत्य आहेत। काय? ड असत्य आहेत। 76 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहेत, ड असत्य आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या, बाकी सर्व विधाने सत्य आहेत। त्याच्यानंतर हे जे बाय द सी आहे त्याच्याबद्दल बघूया मित्रांनो। इथे थोडासा बदल आहे। इथे हे 1994 आहे। 1994 ला काय झालं होतं, हे जे पॅराडाईज ही कादंबरी ना या बुकर पुरस्काराचं मानांकन भेटलं होतं, मात्र तो पुरस्कार यांच्या कादंबरीला भेटला नव्हता, त्याच्यामुळे इथे ब सुद्धा चुकीचं ठरतं। ब आणि ड असत्य असून अ आणि क हे सत्य आहेत हे लक्षात घ्या या ठिकाणी। ओके, थोडीशी सुधारणा। आणि इथे तुम्हाला थोडंसं यांच्याबद्दल आणखी एक लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे यांनी नेमकं कशासाठी लेखन जे केलेलं आहे ते कशा संदर्भात केलेलं आहे हा एक मुद्दा तुम्हाला विचारला जाऊ शकतो। ते म्हणजे वसाहतवाद जे आहे ना, वसाहतवादासंदर्भात यांचं लिखाण आहे, त्याच्या विरोधामध्ये यांचं लिखाण आहे, ते लक्षात ठेवा। नंतर इतर यांच्या कादंबऱ्या खूप काही गोष्टी आहे। स्वीडिश अकॅडमी जी आहे तिने हा पुरस्कार ती देत असते, साहित्याचा नोबेल, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। ओके, इतर यांच्या गाजलेल्या कादंबऱ्यामध्ये मेमरी ऑफ डिपार्चर ही कादंबरी आहे, मेमरी ऑफ डिपार्चर, पिलग्रिम वे, पॅराडाईज आहे जी की 1994ची आहे। त्याच्यानंतर ॲडमायरिंग सायलेन्स 1996ची आहे, बाय द सी 2001ची आहे, डिझर्टेशन 2005ची आहे, द लास्ट गिफ्ट असेल, अशा इतर कादंबऱ्या सुद्धा त्यांच्या आहे। आणि लघुकथा आहे माय मदर लिव्ह ऑन अ फार्म इन आफ्रिका। तर असं थोडक्यात त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया। मित्रांनो तुम्ही नवीन असाल आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनल आहे आपलं MPSC स्पर्धा विश्व, तेही जॉईन करून ठेवा। तिथे तुम्हाला याचे PDF काही आपण डेमो टाकलेले आहेत टेस्ट सिरीजच्या। पुढचं फार महत्त्वाचं, आमच्या शेजारी देश जो आहे पाकिस्तान, शेजाऱ्यांवर लक्ष ठेवावं लागतं आणि त्यावर प्रश्नसुद्धा आलेले आम्ही बघितले याच्या आधी। पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ AQ खान यांचे निधन झाले नुकतेच, त्यांच्याबद्दल विधानं ओळखा। आम्हाला माहिती आहे चर्चेत आहेत, निधन झालेलं आहे। पहिलं म्हटलं की 10 ऑक्टोबर 2021ला 85व्या वर्षी निधन झालं। दुसरं पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे हे जनक म्हणून ओळखले जातात। तिसरं यांचा जन्म 1940 मध्ये स्वातंत्र्यपूर्व पंजाबमधील अमृतसर येथे झाला होता
आणि चौथं, यक्यू खान यांना पाकिस्तान सरकारने नियाज ये इम्तियाज हा जो पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार आहे त्याने सन्मानित केलं होतं. बघा, यक्यू खान तर चर्चेत आहे, त्यांच्यावर आम्हाला लक्ष ठेवावं लागणारच आहे. ओके, त्यांच्याबद्दल आम्हाला वाचन करावं लागणार आहे. पण काय सत्य आहे या ठिकाणी तुमच्या समोर हा 77 नंबरचा प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. मित्रांनो, इथे जर तुम्ही बघितलं तर पहिला मुद्दा लक्षात घ्या, यांचं निधन झालं. यस, कोरोनामुळे निधन झालं हे माहीत असलं पाहिजे. 10 ऑक्टोबर 2021ला 85व्या वर्षी. पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक आम्ही त्यांना म्हणतो. आणि एक थोडेसे वादग्रस्त राहिलेलं हे व्यक्तिमत्व हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पण इथे चुकतं आहे, यांचं हे पंजाब अमृतसर नाही, यांचा मध्य प्रदेशमधलं जे भोपाळ आहे का तिथे जन्म झालेला होता हे लक्षात ठेवा. ओके, त्या ठिकाणी जन्म झालेला होता, त्याच्यामुळे ते विधान चुकतंय. त्यांना नियाज ए इम्तियाज हा पुरस्कार दिलेला आहे पाकिस्तानने, हेही बरोबर आहे. म्हणजे क चुकीचं आहे. इथे 2 नंबरचं उत्तर जे आहे फक्त क विधान त्या ठिकाणी जे आहे ते असत्य आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचे आहेत हे सगळे मुद्दे. आपण पुढे जातोय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर, जागतिक भूक निर्देशांकाबाबत काही विधानं तुम्हाला दिले. हा निर्देशांक आपल्याला माहिती आहे की निर्देशांकावर प्रश्न सातत्याने आलेले आणि हा भूक हा तर पोटाशी संबंधित आहे, आम्हाला लक्षातच ठेवावं लागणार आहे. काय म्हटलं पहिलं बघा, 2021च्या जागतिक भूक निर्देशांकानुसार भारताचा क्रमांक 116 देशामध्ये 101व्या नंबरवर आलाय. त्याच्यानंतर 2021च्या जागतिक भूक निर्देशांकानुसार चीन, ब्राझील आणि कुवेत हे अग्र क्रमांकावर आहेत. त्याच्यानंतर 2021च्या जागतिक भूक निर्देशांकानुसार 28.8 ते 27.5 या दरम्यान भारताची घसरण झालेली आहे. आणि पुढे याचे मूल्यांकन करण्यासाठी कुपोषित, बालकुपोषण, बालमृत्यू हे निकष जे आहेत ते घेण्यात आलेले होते. भूक हंगर इंडेक्स म्हणतो आपण त्याला, ग्लोबल हंगर इंडेक्स. चर्चा असणार आहे आणि याच्यावर प्रश्न येणार आहे विविध परीक्षांना. बघा मित्रांनो, आता इथे खाली जर ऑप्शन्स बघितले तर आमच्या काय लक्षात येत आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन जे आहेत ते बघता येत आहेत. इथे म्हटले अक सत्य, अकड सत्य, अबक सत्य आणि वरील सर्व विधान सत्य. ओके, 78 नंबरचा हा प्रश्न आहे, तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचायचंय. तुमचं उत्तर या ठिकाणी काय येतं बघा, थोडासा विचार करा. इथे जर तुम्ही बघितलं ना तर भारत जो आहे तो 116 देशामध्ये 101व्या नंबरवर आहे का? यस, बरोबर. याच्यामध्ये चीन अग्रेसर आहे का? चीन, ब्राझील, यस, बरोबर. भारताची ही जी घसरण आहे म्हणतोय आपण 2.28 ते 28.8 ते 27.5, यस, बरोबर आहे. आणि मूल्यांकनासाठी कुपोषण, बालकुपोषण, बालमृत्यू, यस, वरील सर्व बरोबर हे उत्तर या ठिकाणी येतं आहे. वरील सर्व बरोबर. पुढे जातोय मी, DRDO. बघा, DRDO अत्यंत महत्त्वाची संस्था आहे, आम्हाला याच्याबद्दल माहिती असली पाहिजे. ओके, विधानं बघूया आपण. DRDOचा फुल फॉर्म सांगायचं आहे, संरक्षण संशोधन विकास संस्था. ओके, बघा इथे जर बघितलं, स्थापना 1958, देशाच्या सैन्य शक्तीला अधिक बळकट बनवण्यासाठी ही संस्था स्थापन केली आणि संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते असं म्हटलेलं आहे. दुसरं, या संस्थेचे 51 प्रयोगशाळा आहे, तिच्या जे इलेक्ट्रॉनिक उपकरणे देशाच्या सुरक्षेसंबंधीची उपकरणे बनवण्यासाठी कार्यरत आहे. सचिव हे भारत सरकारच्या रक्षा मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार असतात असं म्हटलेलं आहे. आणि डॉक्टर सतीश रेड्डी हे या संस्थेचे सचिव आहेत असं म्हटलेलं आहे. बघा तुमच्या समोर मी या ठिकाणी विधानं ठेवलेले आहेत, पर्याय जे आहेत ते खाली आपल्याला इकडे दिलेले आहे. अ ब क बरोबर, अ क बरोबर, सर्व बरोबर, सर्व चूक म्हटलेलं होतं. 79 नंबरचा प्रश्न आहे. मित्रांनो, इथे जर बघितलं तुम्ही ना तर तुमच्या लक्षात येईल, थोडंसं व्यवस्थित जर बघितलं तर वरील सर्व बरोबर हे विधान असणार आहे. कारण की तुमच्या लक्षात येईल की 58ला स्थापना आहे का? यस, DRDOची स्थापना 1958ला आहे, बरोबर. दुसरा 51 प्रयोगशाळा, मी फक्त की पॉईंटला हायलाईट करतोय. त्या कशासाठी? इलेक्ट्रॉनिक उपकरणे वगैरे ते आम्ही बघतोय. सचिव हे भारताच्या रक्षा मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार, यस. आणि डॉक्टर सतीश रेड्डी, बरोबर. ओके, मुद्दे सगळे कामाचे आहेत, सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. तुम्हाला विश्लेषण शीटमध्ये खूप साऱ्या बाबी मी दिलेल्या सुद्धा आहेत. ओके, डिटेलमध्ये सगळं स्पष्टीकरण दिले आहेत. ते तुम्हाला आपल्या STI RCP या ॲप्लिकेशनला भेटणार आहेत. ओके, ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. 20 फुल टेस्ट आहेत, CSATच्या 10 आणि GHच्या 10 टेस्ट. राज्यसेवा पूर्व पास व्हायचं आहे, त्या टेस्ट सोडवा. क्वालिटीचे प्रश्न आहे, तुमच्या लक्षात येईल, जे आहे ते समोर आहे. ओके, पटत असेल तर नक्की एकदा ॲप्लिकेशन डाउनलोड करा. डेमो टेस्ट बघा ना, एक टेस्ट तर सोडून बघा किती मार्क्स येतात, तेवढं बघायला काय हरकत आहे. फ्रीमध्ये आहे ती एक टेस्ट.
ओके, GHची एक फ्री आहे आणि CSATची एक टेस्ट फ्री आहे. परीक्षा जवळ आली आहे, नक्की एकदा सोडवा. तौक्ते चक्रीवादळाबद्दल तुम्हाला विचारलंय. चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये 15 मे ते 17 मे 2021 दरम्यान ही वादळ आहे. आणि बघा, केरळ, कर्नाटक, गोवा आणि कोकण तसेच गुजरातमध्ये धुमाकूळ याने घातलाय. ताशी वेग किती होता? 120 ते 140 किमी. समुद्रामध्ये 10 ते 15 मीटरच्या लाटा होत्या आणि ONGCच्या पापा 308 बार्जवर अनेक जण अडकले होते. तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं की बरोबर काय. खाली म्हटलंय की ब ड बरोबर, अ बरोबर, ब क बरोबर आणि सर्वच बरोबर. 80 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. इथे जर बघितलं ना, पहिला मुद्दा 15 मे ते 17 मे, यस. केरळ, कर्नाटक, गोवा, कोकण म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात, म्हणजे वरती गुजरातपासून हा जो किनारा आम्ही म्हणतोय ना, इथे गुजरात झाला, महाराष्ट्र झाला, गोवा झाला, त्याच्यानंतर कर्नाटक झाला, केरळ झालं, हे असं पूर्ण पट्टाच घेरलेला होता. पहिलं विधान तर 100% बरोबर आहे. दुसरं विधान इथे जर बघितलं ना, 120 ते 140 किमी वेग होता का? नाही, 100 ते 120 या वेगामध्ये हे होतं, कारण की या वेगाने खूप काही फरक पडतो, हे लक्षात घ्या. पुढे 10 ते 15 मीटरच्या नाही, 8 ते 10 मीटरच्या लाटा या ठिकाणी होत्या, त्याच्यामुळे हे विधानही चुकतंय. आणि हे जे पापा 308 म्हटलेलं नाही, पापा 305 बार्ज आहे. म्हणजे बघा, मी मुद्दाम हे डीपमध्ये टाकलेलं आहे, कारण की तुम्ही जेव्हा राज्यसेवा प्रीचा पेपर देऊन याल तेव्हा तुमच्याही लक्षात येईल, अरे हे असं वरवर वाचलेले वरवर उडतात. त्याच्यामुळे व्यवस्थित जेवढं वाचायचं आहे ना तेवढं चांगलं वाचावं लागेल तुम्हाला चालू घडामोडीचं. लक्षात घ्या, आपण त्याच्यावर लेक्चर घेतलेले आहेत. जवळपास 32+ लेक्चर्स तुमच्या राज्यसेवेच्या कोर्समध्ये आणि कोर्समध्ये उपलब्ध आहेत आपल्या STI RCP ॲप्लिकेशनवर. आपण जे की इयरबुकमधून घेतलेले आहेत, काही इतर घेतलेले आहेत, ते तुम्हाला बघावे लागतील. बघितले तर नक्की फायदा होईल. पुढे जातो आपण. सुएझ कालवा. सुएझ कालव्याबाबत विधानं या ठिकाणी तुम्हाला दिलेले. योग्य विधानं काय ते आपल्याला ओळखायची आहेत. बघा मित्रांनो, सुएझ कालवा चर्चेत आहे, बरोबर. तर जे चर्चेत आहे त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. मी असं म्हणत नाही का आपण जेवढी घेतली तेवढी सगळेच येणार आहे, पण असंही नाही आपण घेतले त्यातलं काही येणार नाही असं नाहीच आहे. आणि कोणाच्या बाबतीत ती काही कोण तज्ज्ञ फार लागून चाललेलं नाही आहे, पण आम्हाला जे चर्चेत आहे ते करून ठेवायचं आहे. पहिलं, हा कृत्रिम कालवा आहे. 193 किलोमीटर लांबीचा, बांधकाम 1869ला पूर्ण झाले, आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुला आहे. पहिलं. दुसरं, बरोबर आहे का चुकीचं बघत चाला एक एक विधान. हा सुरू होण्यापूर्वी युरोपातून आशियाकडे जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला सुमारे 9000 किलोमीटर लांबीचा वळसा घालून जावं लागायचं. परंतु आता सुएझ कालवामुळे युरोप आणि आशिया यात दोन खंडादरम्यान जलद वाहतूक झालेली आहे शक्य. यस. त्याच्यानंतर सुएझ कालवा प्राधिकरण या संस्थेकडे कालव्याची मालकी आणि देखभालीची जबाबदारी आहे. ओके. ही संस्था इजिप्त सरकारने 1956 मध्ये स्थापन केलेली आहे. 1956 इजिप्त. त्याच्यानंतर 2021 मध्ये तैवानचे कायाकिंग हे महाकाय मालवाहू जहाज वादळामध्ये भरकटल्यामुळे सुएझ कालव्यात अडकले होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन साऱ्या जगाचे लक्ष वेधले होते. काय बरोबर आहे काय चुकीचं आहे, मग मी खाली देतो तुम्हाला सर्व बरोबर सर्व चूक. दोन ऑप्शन झाले आणि एकामध्ये मी म्हणतो की चला आणि ब क बरोबर हा एक ऑप्शन मी देतो आहे आणि पुढचा मी देतो या ठिकाणी की ब आणि ड चुकीचे असं मी म्हणतोय. चला काय चुकीचं तेवढे मला सांगा. खाली मी ऑप्शन तुमच्या समोर ते खाली पर्याय अशा पद्धतीने आपण बनवलेले आहेत. पर्यायी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अ ब सत्य, अ क सत्य, सर्व सत्य, फक्त ड बरोबर. मित्रांनो 81 नंबरचा हा प्रश्न आहे. उत्तर तुम्हाला द्यायचंय. बघा याच्यात जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की काहीतरी चुकतंय का. बघा पहिलं 193 किलोमीटर लांबी सुतांबू लक्षात आहे. आपण शॉर्टकट शिकवलेलं आहे. सुएझ कालवा हा तांबडा आणि भूमध्य समुद्राच्या दरम्यान आहे. ते शॉर्टकट लक्षातच ठेवायचं सुतांबू. ओके. 1869ला पूर्ण झाला होता. पहिलं तर बरोबर आहे विधान. इथे नाही इथे गोळे. हे 9000 किलोमीटरचं अंतर नाहीये. हे अंतर 7000 किमीचं आहे. 2000 किलोमीटरचा फरक पडतोय. सोपं नाहीये. त्याच्यामुळे हे विधान चुकलंय. हे बरोबर आहे. आशिया युरोप खंड बरोबर. पुढे हे सुएझ कालवा प्राधिकरण बरोबर आहे. 1956 मध्ये इजिप्त सरकारची संस्था हेही बरोबर आहे. ओके. मात्र त्याच्यानंतर हे जे दिलंय नाही ते हे तैवानचं कोणतं जहाज हे कायाकिंग नव्हे, हे एव्हर ग्रीव्ज नावाचं ते जहाज होतं. लक्षात ठेवा. कारण हे इथून तर सुरुवात आहे. हा प्रश्न येणार याच्यामुळेच बघता. एव्हर ग्रीव्ज कायाकिंग नव्हे. बघा हे जहाज फसलं होतं मालवाहू जहाज. त्याच्यामुळे चर्चा सुरू झाली होती. ते लक्षात ठेवा. म्हणजे इथे चुकतंय. ब आणि ड चुकीचं या ठिकाणी आहे. लक्षात घ्या. 81 नंबरचा प्रश्न जो आहे उत्तर सरळ तुमचं अ आणि क सत्य हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. पुढे आपण जातोय पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा विधानं दिले तुम्हाला. योग्य विधान निवडा. नीती आयोग
व्हिजन 2050 हे तत्व भारतातील आर्थिक क्षेत्रामध्ये उन्नती घडवून आणण्यासाठी श्वेतपत्रिका काढलेली आहे. नीती आयोगावर प्रश्न आहे. नीती आयोगाने भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था निरीक्षण प्रणाली अधिक उत्तरदायी व सूचक व्हावी, त्या आवश्यक कृतीसाठी सर्व पातळ्यांवरील त्या ठिकाणी पातळी वाढवणे हे उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे. 2 विधानं या ठिकाणी दिली आहे. नीती आयोग व्हिजन 2050 आहे का याच्यावर एकदा विचार करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. थोडंसं वाचन असेल त्यांच्याही लक्षात येईल की हे चुकतंय की बरोबर येते. पुढे नीती आयोगाचा फुल फॉर्म तुम्हाला दिलेला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था नसून म्हटलेलं आहे भारताची संसद ही शिखर संस्था आहे. इथे काही घोळ वाटतोय का बघा. भारत सरकारला धोरण निर्मितीमध्ये मदत करण्यासाठी थिंक टँक म्हणून कार्य करणारी संस्था अशी नीती आयोगाची ओळख आहे. बघा मित्रांनो, असे ऑप्शन्स तुमच्या समोर होते आणि तुम्हाला विचारलेलं होतं की योग्य निवडा. 82 नंबरचा प्रश्न आहे. इथे जर बघितलं तुम्ही तर इथे तुमच्या लक्षात येईल की बघा आपण एका ऑप्शनकडे जाऊया. थिंक टँक आम्ही म्हणतोय बरोबर आहे का? हे तर बरोबर आहे. बघा हे 100% बरोबर आहे. इथे हे चुकतंय. हे बरोबर आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया बरोबर आहे. मात्र इथे ही शिखर संस्था आहे नाही ही, म्हणजे इथे क तर चुकलं. बघा क चुकलंय, म्हणजे असत्य बाकी सर्व असत्य असं म्हटलेलं आहे. नाही, पहिलं तर चुकतंय कारण बाकी सर्व असत्य नाही. इथे तुमचं ड सत्य येत आहे. ड असत्य म्हटलं की हेही चुकलंय. त्याच्यानंतर काय म्हटलंय, केवळ ब आणि ड सत्य म्हटलंय आणि अ आणि क असत्य म्हटलंय. ओके, म्हणजे हे तुमचं बरोबर येऊ शकतं. ब आणि ड सत्य. मग बघा ब आणि ड सत्य, ड सत्य आलेलं आहे. इकडे ब सत्य आहे का, अ सत्य आहे का, ते आम्हाला बघावं लागेल. बघा इथे सरळ मित्रांनो इथूनच तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्हाला 2 जरी येत असेल ना तरी उत्तर येतं तुमचं. इथे व्हिजन 2050 नाही हो, व्हिजन 2035 आहे. 2035 हे व्हिजन आहे आमचं, त्याच्यामुळे पहिलं इथे सरळ चुकतंय. आणि सार्वजनिक ही जी आरोग्य व्यवस्था आहे, निरीक्षण प्रणाली, यस याच्यावर काम चालू आहे. तर ते लक्षात ठेवा. मुद्दे तुमच्या लक्षात येत आहेत. काय चुकतंय काय बरोबर आहे नीती आयोगासंदर्भात या सगळ्या बाबी ज्या आहेत माहीत असणं गरजेच्या आहेत. ओके, माहीत असणं गरजेचे आहे. आपण वरचा प्रश्न जो बघितला होता ना तोक्ते चक्रीवादळाबद्दल, तसंच तुम्हाला यास चक्रीवादळ सुद्धा लक्षात ठेवायचं. यास, आता इथे तर याचं झालं, पण यास चक्रीवादळ त्याचं मी तुम्हाला दिलंय. आपले जे अनालिसिस सीट आहे तिथे मी तुम्हाला खूप सारे मुद्दे दिलेले आहेत त्या सोल्युशनमध्ये. यास चक्रीवादळ जे की 26 ते 30 मे दरम्यान आलं होतं, ते पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्याला धडकलेलं होतं आणि त्याचा वेग हा 130 ते 145 होता. या यासचा 130 ते 145 किमी. ओके, आणि इतर बरंच आहे. मग मी त्याच्यात खूप सारे दिले तुम्हाला, कोणत्या देशाकडून काय नावं दिली जातात. भारताकडून जे नाव आहे ते वायू हे चक्रीवादळाचं नाव भारताने दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे बुलबुल पाकिस्तानचं नाव आहे, पवन श्रीलंकेचं नाव आहे, निसर्ग बांगलादेशने दिलेलं नाव आहे, येणारी चक्र हे तोक्ते हे म्यानमारने दिलेलं नाव होतं, यास हे ओमानने दिलेलं नाव, गुलाब हे पाकिस्तानने दिलेलं नाव. आगामी काळात जे येणारी चक्रीवादळ ते शाहीन कतारचं नाव आहे, जवाह सौदी अरेबियाचं नाव आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, बरंच दिलेलं आहे तिथे चक्रीवादळासंदर्भातल्या त्या सगळ्या नोट्स तुम्ही सोल्युशन शीटमधले वाचून घ्या. कारण की आपल्या इथे मग फार मोठा व्हिडिओ बनतो तो. आपल्याला पटपट कमी वेळेमध्ये बऱ्याचशा बाबी इथे अभ्यासायच्या असतात. चला, या ठिकाणी तुम्हाला पुढचा 83 नंबरचा प्रश्न आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनातील भारतीयांचे स्थान याबाबत असत्य विधान ओळखा म्हटलेलं आहे. पहिलं, जो बायडेन यांनी आपल्या प्रशासनामध्ये चिराग बेन्स आणि प्रोनीता गुप्ता ओके या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना स्थान दिलंय का? बघा हे 2 नावं चर्चेत होते. इथे तर कुठेतरी बरोबर वाटतंय. पुढे चिराग बेन्स यांना अमेरिकेतील संरक्षण मंत्रालयामध्ये सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे का? मुद्दा महत्वाचा आहे. गुप्ता यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे का? 3 मुद्दे तुम्हाला ओळखायचे असत्य. आणि खाली मग विधानं आहेत. व्यवस्थित वाचन असेल तर नक्कीच उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकतात. खाली विधानं तुम्हाला दिलेली आहेत मित्रांनो. बघा पहिले दिलंय असत्य ब आणि क सत्य, दुसरं ब सत्य अ आणि क. बघा पहिलं तर सत्य म्हणजे असत्य, सर्व विधान असत्यवाला कटलं, मग केवळ क सत्यवाला कटलं. असत्य इथे सरळ 1 वर येत आहेत तुम्ही. आता मग हे चिराग बेन्स यांच्याकडे काय आहे ते आपल्याला बघावं लागेल. ओके, चिराग बेन्स आणि प्रोनीता गुप्ता. बघा चिराग बेन्स ना मित्रांनो क्रिमिनल जस्टिससाठी राष्ट्राध्यक्षांचे विशेष सहाय्यक म्हणून नियुक्त आहे. बघा क्रिमिनल जस्टिस हे इथे लक्षात ठेवा. क्रिमिनल जस्टिस साठीचे ते सहाय्यक म्हणून नियुक्त झालेले आहेत. चिराग बेन्स म्हणजे संरक्षण मंत्रालयाच्या संदर्भात नव्हे. आणि दुसरं जे होतं प्रोनीता गुप्ता यांच्याकडे काय जबाबदारी ते लक्षात घ्या. त्यांना कामगारासंबंधित विशेष सहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती. इथे कामगार आणि वरती क्रिमिनल क कामगार.
अशा पद्धतीने जर लक्षात ठेवलं तर मग हे उत्तर तुमचे चुकणार नाहीत. पुढे मी जातोय ग्रॅमी पुरस्काराबद्दल. या ठिकाणी विधान आहे मित्रांनो. आता 23 जानेवारी एक तारीख पुढची भेटलेली आहे राज्यसेवेची. जर त्या तारखेला हा पेपर झाला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे. जे कोरोनाचं त्यावर सावट आपल्यावर आहे. काही मित्रांच्या मनामध्ये शंका त्या येत असतात, मला मेसेज येतात, पण परीक्षा होईल त्या तारखेला या दिशेने आम्हाला अभ्यास करत राहावं लागेल. मग पुढे तारीख वाढली तर त्या ठिकाणी त्या गोष्टी पुढच्या आहेत. मात्र सध्या जी तारीख दिली आहे त्या तारखेच्या दृष्टिकोनातून फुल टू अभ्यास करणे एवढंच मला वाटतं आपल्या हातात आहे आणि तेवढं करावं आपण. इतर जास्त टाइमपास करण्यात मजा नाहीये. पुढचा प्रश्न आहे ग्रॅमी पुरस्कार 2021. बघा 63वी आवृत्ती 14 मार्च 2021ला लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आली होती. पहिलं विधान. दुसरं 21व्या ग्रॅमी पुरस्कारांनी 1 सप्टेंबर 2021 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत पात्रता वर्षातील सर्वोत्कृष्ट रेकॉर्डिंग रचना आणि कलाकारांना मान्यता दिली. बघा काय काय येतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर अमेरिकन संगीत उद्योगातील कामगिरी ओळखण्यासाठी रेकॉर्डिंग अकॅडमी तर्फे हा पुरस्कार दिला जातो. अमेरिकन संगीत उद्योग. आणि बियॉन्सेला सर्वाधिक 9 मानांकने आणि 4 ग्रॅमी पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहे असं म्हटलेलं आहे. खाली फक्त क सत्य, ब क सत्य, सर्व सत्य आणि सर्व असत्य. 84 नंबरचा प्रश्न आहे. इथे जर बघितलं तुम्ही ग्रॅमी पुरस्कारावर प्रश्न याच्या आधी सुद्धा आलेले आहेत. ओके, याच्या आधी सुद्धा आलेले आहेत आणि ते येत राहणार आहेत. अमेरिका संगीत उद्योग यस बरोबर आहे. रेकॉर्डिंग अकॅडमी बरोबर आहे. लॉस एंजेलिस बरोबर आहे. सर्वोत्कृष्ट रेकॉर्डिंग रचना आणि कलाकार बरोबर आहे आणि बियॉन्से बरोबर आहे. वरील सर्वच बरोबर. इथे 84चं उत्तर हे 3 येत आहे. पुढे ग्राम उज्ज्वला योजना याबाबत असत्य विधान ओळखा म्हटलं. ग्राम उज्ज्वला योजना चर्चेत आहे. मोदी सरकारच्या काळातली आम्हाला माहिती आहे की ही योजना आम्हाला नीट लक्षात ठेवावी लागणार आहे. तुम्हाला काय सांगितलं? असत्य विधान ओळखा म्हटलेलं आहे. आपण व्यवस्थित या ठिकाणी विधानं बघूया आणि नंतर उत्तरापर्यंत पोहोचूया. पहिलं विधान बघा ग्रामीण भागामध्ये. बघा इथे काय म्हटलंय? ग्रामीण भाग आहे. या भागामध्ये सर्वात स्वस्त LED बल्ब उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने ग्राम उज्ज्वला योजना सुरू केली. दुसरं, याची सुरुवात पहिल्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथून करण्यात आली. दुसरं विधान. तिसरं, जगातील सर्वात स्वस्त LED बल्ब देणारी ही योजना या ठिकाणी आहे आणि भारतातील ही पहिलीच अशी महत्वाकांक्षी योजना आहे. त्याच्यानंतर हवामान बदलाच्या धोरणावर खूप मोठ्या प्रमाणावर ही परिणामकारक ठरणार आहे असं म्हटलंय. विधान ब सत्य, क सत्य, क आणि ड सत्य, सर्व सत्य. मित्रांनो इथे जर बघितलं ना फक्त ब सत्य. तुम्ही व्यवस्थित थोडंसं जर वाचलं असेल, वाचणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा म्हणजे ग्रामीण भागात सर्वात स्वस्त LED बल्ब. यस बरोबर. इथे मात्र हे जे UP मधलं वाराणसी ना, वाराणसी पहिल्या टप्प्यात आहे. मात्र बिहारमधला आरा या ठिकाणी ही सुरुवात आहे. कुठे? आरा माहिती आहे आम्हाला, आम्ही 1857च्या उठावात बघितलेलं आहे. बिहारमधला आरा. मग महाराष्ट्रातलं नागपूर सुद्धा पहिल्या टप्प्यात होतं. हे लक्षात ठेवा. इथे हे पाहिजे होतं. सर्वात स्वस्त ते हे सगळं बरोबर आहे या ठिकाणी. ओके, चला आपण पुढच्या मुद्द्याकडे जातो आहोत. मुद्दे नोट डाऊन करून घ्या. काही तुम्हाला वाटलं की चला मला हे अजून थोडंसं नोट डाऊन केल्याने चांगलं लक्षात राहील तर तुम्ही निश्चितपणे रॅपिड स्वरूपाच्या नोट्स काढू शकतात. ओके, पुढे सत्य ओळखा. शून्य भेदभाव दिन हा संयुक्त राष्ट्रसंघाने 1 मार्च या दिवशी साजरा करण्याचा निर्णय घेतला. 2021चा शून्य भेदभाव दिनाचा जो विषय किंवा थीम म्हणतो आम्ही त्याला विषमता संपवा हा आहे. खाली दिलंय असत्य, ब सत्य, दोन्ही सत्य, असत्य, दोन्ही सत्य. 86 नंबरचा प्रश्न आहे. याच्यात जर बघितलं शून्य भेदभाव दिन हा 1 मार्च आहे का? तर यस आहे. आणि यावर्षीची थीम विषमता संपवा आहे का? तर यस. दोन्हीही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहे. लक्षात ठेवावी लागणार आहेत. इंटरेस्टिंग आहेत सगळ्या बाबी. शून्य भेदभाव दिनामध्ये काय आहे? एखादी निवड, एखादी श्रद्धा, एखादा व्यवसाय, शिक्षण, अपंगत्व, आजार इतर सगळं असूनही सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क जो आहे का त्याच्यासाठी हा दिन. मग ते लिंग, लैंगिकता, राष्ट्रीयत्व, वय, वंश, त्वचेचा रंग इत्यादी सगळं काही याच्यातला जो भेदभाव आहे का तो संपवण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. हे लक्षात घ्या. पुढे 87 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा काय म्हटलेलं आहे. केबल TV नेटवर्क. आता याच्यावर प्रश्न का आला? कारण त्या संदर्भात दुरुस्ती आम्ही केलेली आहे. भारत सरकारने केबल TV नेटवर्कचे नियम 1994 या नियमामध्ये 17 जून 2021ला दुरुस्ती अधिसूचना जाहीर केली आहे. भारताचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व वाहिन्यांना केबल TV नेटवर्क नियमान्वये आखून दिलेला कार्यक्रम आणि जाहिरात यासंबंधी संहिता पाळणे अनिवार्य केलेलं आहे. बघा आपल्याला माहिती आहे TV सध्या किती महत्त्वाची झालेली आहे किंवा केबल नेटवर्क किती महत्त्वाचं झालं आहे केबल TV नेटवर्क. त्याच्यामुळे एक थोडंसं या कोरोनाच्या कालखंडात ऑनलाईन युगामध्ये या बाबी चर्चेत असण्याची शक्यता आहेच.
आणि त्यावर आपला अभ्यास असणे गरजेचं आहे. दोनही विधाने या ठिकाणी बरोबर आहे. नियम 1994चा आहे, ते लक्षात ठेवा. त्याच्या दुरुस्ती या ठिकाणी केलेली आहे. ओके, महत्त्वाचं आहे. पुढे आपण जातोय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे 88 नंबरचा. बघा, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा ध्वज सत्याग्रह याबाबत विधान ओळखा म्हटलंय. ध्वज म्हणजे झेंडा सत्याग्रह आम्ही ज्याला म्हणतो ना. भारताच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 18 जून 2021 रोजी मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे ध्वज सत्याग्रह चळवळीचा वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी एक आयोजित केला होता कार्यक्रम. कुठे? मध्य प्रदेश, जबलपूर. पण मंत्रालय कोणतं आहे? केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आहे, हे लक्षात ठेवा. ओके. दुसरं विधान या ठिकाणी काय केलेलं आहे की ध्वज सत्याग्रह किंवा झेंडा सत्याग्रह 1923 साली मध्य प्रदेशमधील जबलपूर आणि महाराष्ट्रातील नागपूर येथे करण्यात आला होता. आम्हाला झेंडा सत्याग्रह माहिती आहे. आम्ही इतिहासाचे पानं जर उलटून बघितले तर आम्हाला हे माहीत असतं. मग त्यामध्ये महाराष्ट्रातलं नेतृत्व कोणी केलं होतं तेही आम्हाला माहिती आहे. सेनापती बापट आम्हाला त्या ठिकाणी माहीत असले पाहिजे. पुढे 18 मार्च 1923 रोजी जबलपूरमध्ये पहिला तिरंगा फडकवण्यात आला होता असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, तीनही विधानं या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यामुळे मी सर्व योग्य यावर जातो आहे. काय तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये बऱ्याच बाबी दिलेल्या आहेत या ठिकाणी. महाराष्ट्रातील नागपूर आणि तिकडचं जबलपूर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी त्या ठिकाणी काही मुद्दे मांडले होते या कार्यक्रमात, तेही माहीत असावं. पुढे जातोय आपण. पुढचा प्रश्न काय आहे की खालील विधानांचा विचार करा, योग्य विधानं ओळखा. 2017 रोजी सुरू झालेला जो बायोटेक किसान हा कार्यक्रम आहे, हा जुलै 2021 पासून भारताच्या ईशान्य प्रदेशासाठी सुरू करण्यात आला. बघा, बायोटेक किसान जो की 17ला सुरू झाला, 21 पासून ईशान्य भारतासाठी. त्याच्यानंतर बायोटेक किसान कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या पाणी, मृदा, बियाणे आणि बाजाराच्या समस्या समजावून घेणे, त्यावर सुलभ उपाय उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमामध्ये मागील उद्देश आहे. खाली दिलंय मग दोन्ही सत्य, दोन्ही असत्य, फक्त असत्य, फक्त ब सत्य. 89 नंबरचा प्रश्न आहे. इथे जर बघितलं बायोटेक किसान, आता खरं म्हणजे बायोटेक किसानचं सुद्धा ते जे किसान आहे ना त्याचा फुल फॉर्म आहे कृषी इनोव्हेशन सायन्स ॲप्लिकेशन नेटवर्क असं त्याला म्हटलं गेलं आहे. किसान, के म्हणजे कृषी, त्याच्यानंतर आय म्हणजे इनोव्हेशन, एस म्हणजे सायन्स, ए म्हणजे ॲप्लिकेशन आणि एन म्हणजे नेटवर्क. किसान, बायोटेक किसान हा कार्यक्रम जो आहे तो आता ईशान्य भारतासाठी आम्ही राबवतो आहोत आणि शुभारंभ त्याचा 17मध्ये झालेला आहे. वैज्ञानिक माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुलभता करणे, त्याच्यासाठी हे उपयुक्त असं अभियान आहे. ओके, 89चं उत्तर 1 येत आहे. पुढे आपण जातोय. बघा, जागतिक आनंदी अहवाल, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स आपण त्याला म्हणूया, बरोबर. त्याच्या संदर्भात 20 मार्च 2021 रोजी हा आंतरराष्ट्रीय जे जागतिक आनंदी दिन आहे त्या दिवशी हा अहवाल जाहीर झाला. 20 मार्च हा अहवाल 1949 देशांच्या यादीमध्ये भारत 100वा असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जागतिक आनंदी अहवाल 2021 नुसार पहिल्या स्थानावर फिनलँड आहेत आणि शेवटच्या स्थानी अफगाणिस्तान आहे असं म्हटलेलं आहे. आणि शेवटी म्हटलं की 2021 नुसार 186 देशामध्ये भारत 94व्या स्थानी आहे. काय बरोबर? अ ब बरोबर, ब क बरोबर, अ क बरोबर की फक्त ड बरोबर? मित्रांनो, 90 नंबरचा प्रश्न आहे. इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की अरे इथे असत्य आणि क सत्य आहे. अ म्हणजे काय? हा 20 मार्चला जाहीर केला आहे, बरोबर. आणि इथे म्हणजे पहिल्या स्थानी फिनलँड आहे, शेवटच्या स्थानी अफगाणिस्तान आहे. मग भारताचं स्थान जे आहे ना त्या संदर्भात विधानं चुकलेली आहेत. भारताचं स्थान तुम्हाला मी विश्लेषण शीटमध्ये दिलेलं आहे की भारत 2020 आणि 2021 मध्ये 149 देश, 2021 जे आहे 149 देशामध्ये भारताचं स्थान कितवं? बघा, इथे जे 100वा दिलंय ना ते भारताचं स्थान 100वा नाही तर 139वा आहे. 149 पैकी 139वं स्थान 2021 मध्ये. आणि 2020चा आकडा सुद्धा तुम्हाला माहित असला पाहिजे. 2020 मध्ये 186 देशामध्ये 140 नंबरवर भारत होता. ओके, हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. म्हणजे भारताची स्थिती काय झाली ते तुमच्या लक्षात येणार आहे या ठिकाणी. 90 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, कसं वाटलं आजचं सेशन? आणि इथून पुढचे सेशन असेच होणार आहे. फुल तयारी, फुल अभ्यास आणि तुम्हाला सगळं काही सोप्या पद्धतीने या ठिकाणी समजावून सांगणार आहे. चालू घडामोडीचं. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपले STI RCP ॲप्लिकेशनवर याच्या आधीचे सगळे लेक्चर्स तुम्हाला भेटणार आहे. 20च्या 20 PDF तुम्हाला फुल 100 प्रश्नांच्या ज्या PDF आहेत त्या या ठिकाणी भेटणार आहेत ॲप्लिकेशनवर. ओके, आपण बघत राहूया सातत्याने. मित्रांनो, STI RCP ॲप्लिकेशनवर तुम्हाला
MPSC राज्यसेवेचा पूर्ण कोर्सच आपण डेव्हलप केला आहे, प्री मेन्स इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर पूर्वपरीक्षेची टेस्ट जे आहे आपण त्या ठिकाणी आणलेली आहेत. आधी 10 टेस्ट होत्या, आता आणखी 10 ॲड केले, म्हणजे एकूण 20 टेस्ट त्या ठिकाणी आहेत. PSI-STI ASOचा कोर्स आहे, कंबाईन ग्रुप सीचा कोर्स आहे, PSI-STI ASOची टेस्ट सिरीज आहे, 20 टेस्ट आहेत. ग्रुप सीच्या सुद्धा 20 टेस्ट त्या ठिकाणी आपण नव्याने आणलेल्या आहेत आणि इतर सरळ सेवेच्या सुद्धा विविध पदांची तयारी आपण इथे करून घेतो STI RCP ॲप्लिकेशनवर. कुठे प्ले स्टोअरला जा, STI RCP सर्च करा, डाउनलोड करा, डेमो लेक्चर्स बघा, डेमो PDF बघा आणि नंतर आपला अभ्यास सोपा करा. आपल्या यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा होऊन जाईल. थांबूया. धन्यवाद.